नमस्कार मित्रांनो, आपल्याला आज 1950 भारत गणराज्य बनल्याच्या नंतरची जी परिस्थिती आहे, नेमकं तेव्हापासून तर 1955 पर्यंत नेमकं काय घडलं या संबंधीचा आढावा घ्यायचा आहे। यामध्ये आणखी एक पॉइंट लक्षात घ्या की जे आपण बघितलं 1950 मध्ये भारत गणराज्य बनला, तर त्याच वेळेस भारतामध्ये भारताच्या निवडणूक आयोगाची सुद्धा स्थापना झाली होती। म्हणून आपण 25 जानेवारीला निवडणूक दिवस, मतदान दिवस म्हणून हा साजरा करत असतो। तर हा जो निवडणूक आयोग आहे, हा पहिल्यांदा त्यासंबंधी निवडणुका ह्या 51-52 झाल्या, ते आपल्याला माहिती आहे, ते आपण पुढे घेणार आहोत। तर हे जे निवडणूक आयोग स्थापन झालं होतं, एक मुख्य निवडणूक आयुक्त, जे पहिले निवडणूक आयुक्त बनण्याचा मान जो आहे तो सुकुमार सेन यांना भेटला होता। सुकुमार सेन राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात हा निवडणूक आयोग, कायदेशीर निवडणूक आयोग भारतामध्ये स्थापन झाला होता। तो स्वातंत्र्याच्या नंतर, म्हणजे भारताची राज्यघटना निर्मितीच्या 1 दिवसापूर्वी याची निर्मिती केल्या गेली होती। याचप्रमाणे आपण बघितलं की भारताचं सर्वोच्च न्यायालय जे आहे त्याची स्थापना जी आहे ती फेडरल कोर्टवरून भारताचं सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारची केल्या गेली होती, हे पण आपण बघितलं। मग यामध्येच आणखी जे भारताचं UPSC आहे, म्हणजे आपण त्याला UPSC म्हणतो, तर UPSC पूर्वी जे होतं ते सुद्धा फेडरल होतं। ज्याप्रमाणे आपण बघितलं की IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस, जे आज नाव आहे ते इम्पेरियल पोलीस सर्व्हिस होतं, त्याप्रमाणे UPSC आहे भारतामध्ये आज, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग, हे पूर्वी फेडरल होतं। म्हणजे याची स्थापना 1926च्या कायद्याने झाली होती। 1926च्या कायद्याने स्थापन झालं होतं आणि हे फेडरल होतं, म्हणजे फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं। परंतु 1950 मध्ये भारत सरकारने कायदा करून याला चेंज केलं आणि याला चेंज करून याचं नाव UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केलं गेलं 1950 मध्ये। आणि श्री बॅनर्जी हे पहिले UPSCचे अध्यक्ष बनले। लक्षात असू द्या, भारतीय संविधान कलम 315 ते 323 यामध्ये UPSC संबंधीची आकडेवारी, म्हणजे जे माहिती आहे भारतीय संविधान कलम 315 ते 323 मध्ये आपल्याला पाहायला भेटते। याच वेळेस 1950 मध्ये भारताचं स्टॅटिस्टिक आयोग, म्हणजे ज्याला आपण सांख्यिकी आयोग म्हणतो, त्याची स्थापना सुरुवातीला कलकत्तावर झाली होती। हे सांख्यिकी आयोग सुद्धा 1950 मध्ये स्थापन केला गेलेला आहे। सांख्यिकी आयोग, स्टॅटिस्टिकल आयोग, म्हणजे भारताचा पूर्ण डाटा जो कलेक्ट करण्याचं काम जे आयोग करते ते आयोग म्हणजे 1950चं स्टॅटिस्टिक आहे। ठीक आहे, आपण बघितलं की निवडणूक आयोग स्थापन झालं। निवडणूक आयोग 324च्या पुढे कलम त्यामध्ये पाहायला भेटते। 26च्या कायद्याने सुरुवातीला UPSC जे होतं ते फेडरल होतं, त्याचं रूपांतरण झालं UPSC मध्ये आणि सांख्यिकी आयोगाची स्थापना भारतामध्ये या वेळेस केल्या गेली होती। ह्याच काळामध्ये भारतामध्ये मग पहिल्या निवडणुकीची चाहूल लागली होती। म्हणजे 1946 मध्ये जे हंगामी सरकार स्थापन झालं होतं तेच सरकार भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी पुढे ठेवलं गेलं आणि तेच सरकार 1950च्या नंतर सुद्धा कायम राहिलं। परंतु आता निवडणूक आयोग स्थापन झाल्यामुळे आणि राज्यघटना पूर्णपणे निर्मिती झाल्यामुळे आता भारताच्या निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू झाली होती। त्यानुसार 1951-52 मध्ये भारतीय लोकसभेची पहिली निवडणूक झाली। प्रथम निवडणूक 51-52 मध्ये भारताची पहिली निवडणूक झाली। ऑक्टोबर ते फेब्रुवारी, लंबा टाइम याला 5 महिने जवळपास कालावधी या निवडणुकीला लागला, कारण मोठ्या प्रमाणावर निरक्षरता असल्यामुळे, पहिली निवडणूक असल्यामुळे आणि पुऱ्या भारतीयांना यामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त असल्यामुळे
ही भारताची निवडणूक खूप इम्पॉर्टंट होती. या भारताच्या पहिल्या निवडणुकीमध्ये विशेषतः असं घडलं की ज्या आज आपण लोकसभेच्या जागा आज बरं का 552 म्हणतो, त्यावेळेस हे जी लोकसभेची जागा होती, ह्या लोकसभा जागा ह्या 480 होत्या. लोकसभा जागा ज्या होत्या त्या एकूण 480 होत्या. म्हणजे आज आपण पाहतो की लोकसभेत 552 जागा आहेत. 552 जागापैकी 530 हे जे घटक राज्य आहेत त्या घटक राज्यामधून, 20 हे केंद्र प्रदेशामधून, तर 2 व्यक्तींची निवड आहे देशाचा राष्ट्रपती करीत असतो. ह्या ज्या 480 जागा त्यावेळेसच्या होत्या. यावेळेस जे नेहरू सरकार होतं, हे नेहरू सरकार परत भारतामध्ये सत्तेवर आलं. आणि आज आपण आणखी एक मुद्दा आपल्या देशामध्ये वाचतोय की एक देश एक निवडणूक. म्हणजे त्याच वेळेस पुरे भारतात निवडणूक झाली. म्हणजे भारतात निवडणूक झाली म्हणजे घटक राज्यांची म्हणजे आमदारांची पण निवडणूक झाली आणि खासदारांची पण निवडणूक यावेळेस झाली. त्यावेळेस 3280 इतकी आमदार संख्या पुऱ्या भारतामध्ये होती. ओके, यापैकी 364 जागा ज्या आहेत त्या नेहरू सरकारला प्राप्त झाल्या होत्या. आणि आता प्रत्यक्षपणे भारतीय नागरिकांद्वारे निवडल्या गेलेली पहिली सरकार हे भारतामध्ये सत्तेवर आली होती. मग आता सध्या गाजतंय की निवडणुकीचा खर्च वाचवावा यासाठी जे पहिल्यांदा निवडणूक घेतल्या गेली होती तशा प्रकारची निवडणूक आताही घेतल्या जावी असा मुद्दा सध्या परत गाजतोय. तर लक्षात असू द्या, त्यावेळेस 3280 आमदार भारतामध्ये होते आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये 47% मतदान झालं होतं. आणि याच मतदानाच्या वेळेस भारतामध्ये निवडणूक चिन्ह स्वीकारलं गेलं, जे अजूनही भारतामध्ये निवडणूक चिन्ह पद्धत आहे. निवडणूक चिन्ह का स्वीकारलं गेलं होतं? कारण त्यावेळेस भारताची फक्त जवळपास 17% लोकसंख्या जी आहे ती साक्षर होती आणि त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना चिन्ह पाहून ओळखता यावं या दृष्टीने भारतामध्ये हे सुरू केलं गेलं होतं. भारताची पहिली निवडणूक 47% मतदान झालं होतं आणि एकूण लोकसभा जागा 480 होत्या, ज्या आज 552 आहेत. त्यापैकी नेहरू सरकारला 364 जागा 480 पैकी प्राप्त झाल्या होत्या आणि एकूण मतदान जे आहे ते 47% भारतामध्ये झालं होतं. मग याच 51-52 मध्ये भारताची पहिली जनगणना झाली. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना वास्तविक 1870 मध्ये भारताच्या पहिल्या जनगणनेला सुरुवात झाली होती. परंतु लॉर्ड मेयोच्या काळामध्ये, त्याला वास्तविकपणे लॉर्ड मेयोच्या काळामध्ये वास्तविक पहिली जनगणना झाली असं आपण संबोधतो. परंतु स्वातंत्र्याच्या नंतरची जी पहिली जनगणना होती ती 1951 मध्ये झाली. म्हणजे स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा झाली तर ती 1951 ला झाली आणि लॉर्ड मेयोच्या काळामध्ये भारताची जनगणना मोजायला सुरुवात झाली होती. पहिली प्रोसेस जी होती 1870 मध्ये ती केल्या गेली होती. त्यानंतर 10 वर्षांनी ती वास्तविक प्रथमतः मोजायला सुरुवात केल्या गेली. आता 1951 मध्ये जे भारताची जनगणना झाली, या जनगणनेमध्ये आणखी एक जर आपण बॅकमध्ये बघितलं तर 1921 चा प्रश्न खूप वेळा आला. याला भारताचं विभाजन वर्ष म्हणतात. भारतीय लोकसंख्येचं विभाजन वर्ष कोणतं असेल तर ते 1921 आहे. मग आता यामध्ये आणखी महत्त्वपूर्ण बाब कोणती घडली? नेमकी या जनगणनेची विशेषता काय होती? तर विशेषता अशी होती की आताच मी तुम्हाला बोललो की भारताची साक्षरता जी आहे जी पहिल्यांदा मोजली तेव्हा 17% होती. भारताचं जे शहरीकरण आहे ते शहरीकरण केवळ 18% होतं. म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे भारतामध्ये केवळ 18% होतं आणि भारताची लोकसंख्या जी होती ते 36 कोटी होती. 1951 मध्ये भारताची लोकसंख्या ही 36 कोटी होती. म्हणजे आज 100 कोटी त्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि
भारताचं जे स्त्री पुरुष प्रमाण होतं, लिंग गुणोत्तर जे होतं ते 946 होतं. आणि त्यावेळेस भारताचे पहिले निवडणूक आयुक्त गोपाल स्वामी हे होते. बघा, आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये बघतोय की भारतामध्ये पहिली जनगणना झाली. स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना जी आहे ती 1951 ला झाली. लॉर्ड मेयोच्या काळात सुरुवात झाली होती. विभाजन वर्ष 1921 आहे. त्यामध्ये साक्षरता 17% होती, शहरीकरण 18% होतं, लोकसंख्या 33 कोटी होती, लिंग गुणोत्तर 946 होतं. आणि गोपाल स्वामी हे प्रथम निवडणूक आयुक्त त्यावेळेस होते. आणि घनता पाहायची असेल तर 117 प्रति चौरस किलोमीटर हे भारताची घनता होती. पहिल्या पंचवार्षिक योजना आपण यामध्ये बघतोय. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताची पहिली जी जनगणना झाली ती 1951 मध्ये झाली. अशा प्रकारची आपण पूर्ण जनगणना प्रथम बघितली आहे. आताच भारतामध्ये मग सुरू होते भारताची पहिली पंचवार्षिक योजना. पहिल्या पंचवार्षिक योजना जी होती तिचा कालावधी जो होता तो 1951 ते 1956 असा होता. पहिली पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेचा अध्यक्ष हा नेहमी पंतप्रधान असतो. या योजनेचं नाव होतं पुनरुत्थान योजना. हे प्रश्न नेहमी ऑनलाईन सुद्धा विचारले जातात. पुनरुत्थान योजना. अध्यक्ष जे होते जे पंडित नेहरू हे होते. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि जलसिंचन या क्षेत्रावर अतिशय भर दिला गेला. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना हे कृषी आणि जलसिंचन जवळपास 51% खर्च हा या योजनांवर केला गेला. आणि याला प्रतिमान सुद्धा होतं. तर प्रतिमान जे होतं ते हेरॉल्ड डोमर यांचं प्रतिमान होतं. हेरॉल्ड डोमर हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांचे विकासाचे जे थेरीज आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. त्या हेरॉल्ड डोमर यांचं प्रतिमान यांचा आधार घेऊन बनवलं गेलं होतं. आणि या योजनेचे अध्यक्ष जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे नेहमी पंचवार्षिक योजनांचे अध्यक्ष हे त्या काळाचे पंतप्रधान असतात. तर उपाध्यक्ष हे गुलझारीलाल नंदा हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा विकास दर जो होता तो 2.1 होता. विकास दर 2.1 ठरला होता. मात्र साध्य झाला 3.6%. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेला आपण यशस्वी योजना म्हणून आपण बघतो. मग या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघितलं की नेमकं कशावर भर दिला गेला. पहिली योजना 51-56 पुनरुत्थान योजना. अध्यक्ष नेहरू. कृषी जलसिंचन 51% भर म्हणजे म्हणून कृषी व जलसिंचन योजना आपण तिला म्हणू शकतो. हेरॉल्ड डोमर नावाचं प्रतिमान. उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा. आणि विकास दर 2.1% साध्य झाला 3.6%. हे पण आपण बघितलं. आता नेमकं यामध्ये आणखी काय काय केलं गेलं. एक तर UPSC स्थापन झालं या काळात. या काळात प्रथम जनगणना भारताची झाली. पहिली निवडणूक झाली. त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे याच काळात 1950 मध्ये भारत सरकारने एक बिल मांडलं होतं महिलांसाठी. आणि महिलांच्या विकासाकरता एक बिल मांडलं गेलं होतं. त्या बिलाचं रूपांतरण 1951 मध्ये जे होतं ते हिंदू कोड बिल या नावाने तत्कालीन कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते मांडलं होतं. परंतु बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं त्या अपेक्षित गोष्टी तत्कालीन जे राजकीय नेते आहेत ज्यांची विचारसरणी ही थोडीशी बॅकवर्ड होती अशा विचारसरणीच्या लोकांना हे बाबासाहेबांनी मांडलेलं जे 1951चं हिंदू कोड बिल होतं हे त्यांना मान्य झालं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पुढे यामध्ये बदल करून हा हिंदू कोड बिल मान्य केला गेला. आणि हा पूर्ण हिंदू कोड बिल मान्य नाही केला गेला तर बदल करून मग यासंबंधी अलग अलग कायदे केले गेले. मग ज्यानुसार आपण पाहतो कोडगी कायदा, पुनर्विवाह कायदा, त्यानंतर वारसा हक्क कायदा,
हे जे वेगवेगळे कायदे आज आपल्या देशामध्ये महिलांसाठी आहेत ते सर्व एकाच बिलमध्ये होते आणि जबरदस्त बिल होतं, परंतु ते राजकारणाच्या परिस्थितीमुळे मान्य होऊ शकलं नाही. ते बिल म्हणजे हिंदू कोड बिल 1951. ठीक आहे. मग ह्या वेळेसच भारतामध्ये भारताचं पहिलं IIT स्थापन केलं गेलं. 1951 मध्ये खरगपूर हे भारताचं पहिलं IIT स्थापन केलं गेलं. लक्षात असू द्या, भारताचं पहिलं IIT हे खरगपूर जरी असलं, 1951 जरी असलं, मात्र पहिलं IIT कायदा जो आहे हा IIT कायदा मात्र 1961 मध्ये झाला बरं का. IIT जे आहे ते IIT भारतामध्ये स्थापन 1951 पासून खरगपूर येथे स्थापन केलं गेलं, परंतु IITचा कायदा हा 1961 आहे. ह्याच वर्षी भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेल्या वित्त आयोग, या वित्त आयोगाची स्थापना झाली 1951. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतो कलम 280 नुसार. भारतीय संविधान कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केल्या जात असते. वित्त आयोग हा घटक राज्य आणि केंद्र राज्यामध्ये हिस्स्यांची वाटणी करण्याकरता हा आयोग स्थापन केला जातो. तो भारतामध्ये पहिला 1951 मध्ये स्थापन केला गेला. याचा उल्लेख भारतीय संविधान कलम 280 मध्ये आहे. पंचवार्षिक योजनांचा उल्लेख हा भारतीय राज्यघटनेमध्ये नाही, त्यासाठी कोणत्याही प्रकारची कलम अस्तित्वात नाही. मात्र वित्त आयोगाची कलम आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहायला भेटते आणि हे कधीही बंद पडत नाही. दर 5 वर्षांनी हा आयोग स्थापन केला जात असतो. ठीक आहे. पुढे आपण वित्त आयोगाकडे जाऊ. 1951 मध्ये पहिला वित्त आयोग जो आहे तो स्थापन झाला होता. तर KC नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे त्या तत्कालीन अध्यक्ष होते. KC नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून संबोधल्या जातात. आता ह्याच 51च्या काळामध्ये भारतामध्ये जे आपण म्हणू शकतो की औद्योगिक विकास परिषद स्थापन केल्या गेली होती. त्याला आपण या पंचवार्षिक योजनांना परमिशन द्यायला जे NDA जे आहे, NDA म्हणजे आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी नाही, ते राष्ट्रीय विकास परिषद जे आहे जे स्थापन केलं गेलं होतं, म्हणजे जे पंचवार्षिक योजना निर्माण केल्या जाते त्या पंचवार्षिक योजनांवर नियंत्रण ठेवणारी संस्था, त्याला मान्य झालेली संस्था जी आहे ती स्थापन केल्या गेली होती. याच वर्षी भारतामध्ये 1951 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. आशियाई क्रीडा स्पर्धा खेळवल्या गेल्या 1951 मध्ये. आता भारतामध्ये पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. 1951 मध्ये दर 4 वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धा या आयोजित केल्या जात असतात. तर पहिल्या स्पर्धा कुठे झाल्या होत्या, तर पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा या भारतामध्ये आयोजित केल्या गेल्या होत्या 1951च्या कारकिर्दीमध्ये. याच काळात 1951 मध्येच वनवासी कल्याण आश्रम ची सुरुवात सुद्धा 1951 झालेली आहे. RSS संलग्न जी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जी संस्था कार्य करते ती संस्था म्हणजे वनवासी कल्याण आश्रम, याची स्थापना सुद्धा 1951 मध्ये त्यावेळेस झालेली आहे. पुढे वास्तविक स्थापना 1952 झाली, परंतु प्रोसेस जी आहे 1951 ची आहे. आणि भारताचं पहिलं म्हणजे भारतामध्ये जे जंगलामध्ये राहणारे आदिवासी समाजातील काही बांधव आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण भेटावं यासाठी ती संस्था स्थापन केल्या गेली होती. याच वेळेस भारतामध्ये राष्ट्रीय संलग्न जी आहे ती विस्तार योजना, राष्ट्रीय विस्तार योजना सुद्धा स्थापन केल्या गेली होती. आणि ज्याला आपण म्हणतो कल्याण बोर्ड जी आहे, कल्याण बोर्डची स्थापना सुद्धा याच काळामध्ये झाली होती. भारतीय कल्याण बोर्ड त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या तत्वावर चालणारं जे हातमाग आहे, हातमाग ची सुद्धा स्थापना 1952-53 मध्ये झाली होती. भारतीय हातमाग महामंडळ जे आहे, हातमाग बोर्ड जे आहे ते स्थापना 1952-53 ऍक्च्युअली सुरुवात 53 मध्ये, परंतु चळवळ जी आहे
52 मध्ये झाली होती। याच कालावधीमध्ये पुढे मग आपण यापूर्वी पण आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये बघितलंय की कशा प्रकारे SBI 1955च्या कायद्याने स्थापन केलं आणि ICICI भारतामध्ये स्थापन केलं गेलं होतं। ICICI बँक आहे बघा, ICICI संस्था जी आहे वित्तीय संस्था ही स्थापन केली गेली आणि कशा प्रकारे इम्पेरियल बँकेचं रूपांतरण करून 1 जुलै 1955ला इम्पेरियल बँकेचं रूपांतरण करून स्टेट बँक इंडिया आणि त्याचं समूह हे निर्माण केलं गेलं होतं। याच काळामध्ये भारतामध्ये UGC ची स्थापना झाली। UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन। युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे जेवढे काही भारतामध्ये विद्यापीठ आयोग विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांसाठी गाईडलाईन ठरवण्याचं काम जे आयोग करते ते आयोग म्हणजे UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना याच वेळेस झाली आणि भारताने याच कालावधीमध्ये 1952 मध्ये जे ऑलिम्पिक झालं त्या ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं। त्याचप्रमाणे खाशाबा जाधव हा प्रथम व्यक्ती ठरला ज्याने ऑलिम्पिकमध्ये हेल्सिंकी इथं झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं कांस्य पदक मिळवलं। कुस्तीमध्ये कांस्य पदक वैयक्तिक पदक मिळवणारा पहिला व्यक्ती हा खाशाबा जाधव ठरला, त्याला कांस्य पदक प्राप्त झालं होतं। मग याच काळामध्ये भारताने 1952 मध्ये पहिला जो सामना आहे क्रिकेटचा टेस्ट सामना तो भारताने 1952 मध्ये पहिल्यांदा जिंकला। हा जिंकला भारताने कॅप्टनशिप मध्ये विजय हजारे यांच्या, म्हणून भारतामध्ये विजय हजारे नावाने क्रिकेट ट्रॉफी सुद्धा आयोजित केल्या जात असते 1952 मध्ये। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे सर्व पाहत होतो की UGC स्थापना आहे, आशियाई क्रीडा स्पर्धा आहे, वनवासी कल्याण आश्रम आहे। तर ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणखी मग महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काही नदी प्रकल्प, शेतीसाठी संबंधित प्रकल्प आहेत ते प्रकल्प भारतामध्ये सुरू केल्या गेले होते। त्या प्रकल्पामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा आपण बघितलं की पहिली जे योजना आहे ते कृषीवर भर देणारी योजना होती आणि कृषीवर भर दिल्याच्या कारणामुळे हिराडोळ प्रतिमानांच्या आधारावर यांनी फक्त सर्वात जास्त फोकस हे कृषी क्षेत्रावर केलं। म्हणून या काळामध्ये भारतामध्ये काही जे प्रकल्प सुरू झाले ते पाहायचे आहेत, त्यानंतर काही पुरस्कार सुरू झाले भारतामध्ये याच कालावधीमध्ये ते आपल्याला बघायचे। तर एक दामोदर खोरे विकास प्रकल्प भारतामध्ये या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेला प्रकल्प दामोदर विकास प्रकल्प डॉक्टर मेघनाथ साहा यांनी अमेरिकेच्या जो टॅली प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा अभ्यास केला आणि त्या प्रकल्पाचा अभ्यास करून त्या धर्तीवर भारतामध्ये दामोदर खोरे विकास प्रकल्प सुरू केला गेला होता। तर त्या प्रकल्पाच्या आधारावर भारतामध्ये हा प्रकल्प सुरू केला गेला। पहिल्या पंचवार्षिक योजना सुरू झालेला सर्वात महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे दामोदर खोरे विकास प्रकल्प। डॉक्टर मेघनाथ साहा यांच्या शिफारशीनुसार USAच्या टेसी या प्रकल्पाच्या आधारावर हा प्रकल्प सुरू केला गेला होता। याचप्रमाणे भारतामध्ये याच पंचवार्षिक योजनेमध्ये भाकरा नांगल हे धरणाचा प्रकल्प सुद्धा भारतामध्ये सुरू केला गेला। यामध्ये हे प्रकल्प जे आहेत ते 1955 मध्ये सुरू केले गेले। पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवात झाली होती, कारण यामध्ये काय झालं होतं की जे सुपीक प्रदेश आहे तो पाकिस्तानमध्ये गेला असल्यामुळे भारताला हे अशा प्रकारच्या प्रकल्पाला हातभार लावणं महत्त्वपूर्ण होतं। म्हणून सतलज नदीवर भाकरा जे सतलज नदी आहे त्या नदीवर भाकरा प्रकल्प व नांगल प्रकल्प जो आहे तो हिमाचलमध्ये सुरू केला गेला। हिमाचल सतलज नदी आणि हा जो
भाकरा प्रकल्प आहे, हा प्रकल्प भारतामध्ये सुरू केला गेला. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे आपण पाहू शकतो. ठीक आहे. तर मग आता दामोदर खोरे विकास प्रकल्प झाला एक मोठा प्रकल्प. दुसरा मोठा प्रकल्प झाला भाकरा नांगल. पण याच वेळेस भारतामध्ये जो ओरिसाचा हिराकुंड प्रकल्प आहे, तो ओरिसाचा हिराकुंड प्रकल्प सुद्धा याच काळामध्ये सुरू केला गेला होता. ओरिसामध्ये जी महानदी आहे त्या महानदीवर हा प्रकल्प मुख्यतः सुरू केला गेला होता. याच काळामध्ये मग भारतामध्ये सेंद्रिय येथील खत कारखाना, म्हणजे शेतीसाठी उपयुक्त जी खत आहे त्या खताचा कारखाना सुद्धा यामध्ये सुरू केला गेला होता हिराकुंडच्या प्रकल्पाच्या सारखं. परंतु हा पूर्वी सुरू झाला होता, म्हणजे याला आपण म्हणू शकतो 1951, तर हे 1955 अशा प्रकारचे प्रकल्प भारतामध्ये हे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कारकिर्दीमध्ये सुरू करण्यात आलेले होते. याच काळात मग रेल्वे इंजिन संबंधी सुद्धा भारतामध्ये काही प्रकल्प राबवले गेले. जसं आपण म्हणू शकतो की चित्तरंजन इथं जो रेल्वे संबंधीचा प्रकल्प आहे तो भारतामध्ये राबवला गेला. म्हणजे रेल्वे इंजिन, पेरांबूर रेल्वे डबे, पेरांबूरला रेल्वे डबे आणि पुणे येथे अँटीबायोटिकचा कारखाना भारतामध्ये आणि बेंगलोरमध्ये HMT प्रकल्प हा भारतामध्ये राबवला गेला होता. तर आपण यापूर्वी मला सांगितलं की याच काळात भारतामध्ये नेमकं जे पुरस्कार जे आहेत ते पुरस्कार सुरू झाले होते. म्हणजे भारताचा सर्वात मोठा नागरी पुरस्कार जो आहे तो नागरी पुरस्कार हा 1954 मध्ये सुरू झाला. म्हणजे भारतरत्न जो आहे, त्यानंतर पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आहेत ते याच काळात सुरू झाले. त्याचप्रमाणे 1954 मध्ये भारतामध्ये महत्त्वपूर्ण साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा या कालावधीमध्ये सुरू केला गेला. या अकादमी पुरस्कार हा भारतामध्ये जो आहे सर्वात मोठा साहित्य संबंधित पुरस्कार संबोधला जातो. हा भारतातील 24 भाषांमध्ये दिला जातो व 10 लाख रुपये बक्षीस दिले जाते. पहिल्यांदा हा पुरस्कार जो आहे तो M चतुर्वेदी यांना प्राप्त झाला होता. M चतुर्वेदी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. 55 मध्ये त्यांना हा पुरस्कार दिला गेला होता. तर 56 मध्ये श्री अग्रवाल यांना हा पुरस्कार भेटला होता. भारत पुरस्कार आपण पुढे एकदम अतिशय डीप मध्ये घेणार आहोत, म्हणून आपण त्याला थोडंसं इतकं समजून घेतलं की पहिला नागरी पुरस्कार हा भारतामध्ये 1954 मध्ये सुरू झाला होता आणि पहिलं पद्मश्री मिळवणारी जी व्यक्ती होती ती आशा देवी होती. पद्मश्री पुरस्कार हा पहिला आशा देवी यांना प्राप्त झाला होता. ठीक आहे. आपण अशा प्रकारे आज पहिली पंचवार्षिक योजना आज बघितलेली आहे. तुम्ही यामध्ये आणखी जागतिकचा विचार केला तर बाडुंग परिषद जी आहे, बाडुंग परिषद पेपरला खूप वेळा विचारला आहे बाडुंग परिषद कधी स्थापन झाली, तर 1955 ला बाडुंग परिषद जी आहे ती सुद्धा स्थापन झाली होती. स्वदेश संबंधीची चळवळ होती बाडुंग परिषद, ती 1955 मध्ये सुरू झाली होती हे आपण सुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण पूर्ण पहिली पंचवार्षिक योजना नेमकं यामध्ये बघितली. त्यामध्ये कदाचित काही संकल्पना सुटू शकतात. उदाहरणार्थ आणखी एक आठवते की भारत सरकारने 1955 मध्ये जो आहे तो अस्पृश्यता कायदा केला होता. 1955चा अस्पृश्यता कायदा भारतीय संविधान कलम 17 नुसार अस्पृश्यता बाळगणे गुन्हा आहे, तरी पण भारत सरकारला हा कायदा करावा लागला होता. अस्पृश्यता कायदा 1955. अशा प्रकारे आपण आज पहिली पंचवार्षिक योजना बघितली. पुढे आणखी नवीन पंचवार्षिक योजनासह नवीन 5 वर्षासह आपण भेटणार आहोत. तिथपर्यंत गुड बाय.